वर्धा नगर परिषद पदासाठी भाजपा उमेदवार कोण? घर की मुर्गी दाल बराबर की बाहेरील सावजी चिकन मसाला? वर्धा नगर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचं वेध लागलं असून पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांच्या भेटीगाठी घेणं सुरू झालंय। भाजपाकडून माजी नगराध्यक्ष अतुल तराडे, उपाध्यक्ष प्रदीप सिंग ठाकूर, निलेश किटे, प्रशांत बुर्ले, निलेश पोहेकर, वंदना भूते, तर काँग्रेसकडून सुधीर पांगू, डॉक्टर अभ्युदय मेघे, रवी शेंडे, राष्ट्रवादीकडून संतोष सिंग ठाकूर, शैलेंद्र झाडे, शिवसेनेकडून शुभांगी ठमेकर, उंबाठा गटाकडून प्रमोद भोमले यांच्या नावाची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे। आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी आपापल्या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेण्यात येत असल्याचं चित्र असून उमेदवारी मलाच मिळावी यासाठी प्रयत्न करीत आहे। नगर परिषदेचे अध्यक्ष पद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असल्याने नगराध्यक्ष पदासाठी येथे भाजप व काँग्रेसमध्ये उमेदवारी मिळण्यासाठी बरीच रस्सीखेच दिसून येत आहे। मागे झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये भाजपाकडून माजी नगराध्यक्ष अतुल तराडे व काँग्रेसकडून प्रवीण हिवरे अपक्ष सुधीर पांगू यांच्यात लढत झाली होती। त्यावेळी भाजपाचे अतुल तराडे विजयी झाले होते, तर अपक्ष असताना सुधीर पांगू यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती, तर काँग्रेसचे प्रवीण हिवरे यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली। वर्धा भाजप दोन गट सक्रिय असल्याचे चित्र आहे, ज्यात भाजपकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी निष्ठावंत कार्यकर्ते की आयात केलेल्या कार्यकर्त्यांना मिळते याकडे वर्धावासियांचं लक्ष लागलंय। परवाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथे बोलताना महसूल मंत्री बावनकुळे यांना उद्देशून एक वाक्य बोलले, घर की मुर्गी दाल बराबर, बाहेरील सावजी चिकन मसाला गोड लागतो असं वक्तव्य केलं। जुन्याच कार्यकर्त्यांना संधी द्या, आम्ही जे कार्यकर्ते सांभाळून ठेवल्या त्यांच्याच भरोश्यावर आज पक्ष मोठा झालाय, नाहीतर जेवढ्या वेगाने पक्ष वर आला तेवढ्याच वेगाने खाली जाण्यासाठी वेळ लागणार नाही असा कानमंत्र त्यांनी दिलेला आहे। त्यामुळे वरिष्ठांच्या बोलण्याची अंमलबजावणी वर्धा नगर परिषदेत होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। काँग्रेसकडून कुणाला उमेदवारी दिल्या जाते यावरच लढतीचे चित्र अवलंबून राहणार आहे हे मात्र खरे आहे। दिलीप पिंपळे, जनसंग्राम न्यूज वर्धा।